आज आम्ही पुरुषोत्तम मास अधिक मास या महिन्याची माहिती घेत आहोत। या मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते। शास्त्रकारांनी 12 महिन्याचे काही गणित करून त्यातून एक महिना हा अधिक मास बाहेर काढला। या मासाला मलमास असे म्हटले जाते। ज्या वेळेस या मलमासाला खूप दुःख झाले त्यावेळेस भगवान श्री विष्णूने त्याला पुरुषोत्तम हे नाव दिले। पुरुषोत्तम हे नाव भगवान श्री विष्णूचेच आहे व त्यांनी हे आपले नाव देऊन या महिन्याला धन्य केले, म्हणून हा महिना खूप पवित्र मानला जातो। अगोदर या मल मासाला खूप वाईट म्हणायचे, म्हणून हा मास खूप दुःखी होता। त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम हे नाव देऊन त्याला कृतार्थ केले। या पुरुषोत्तम मासामध्ये काही विशेष दिवस असतात, यांना पंचपर्व असे म्हटले जातात। या पंचपर्वामध्ये विशेष दान, धर्म, स्नान, जप, तप, होम, हवन इत्यादी केल्याने पुण्यफल मिळते। त्या पंचपर्वामध्ये केलेले कृत्य नेहमी आपल्या आयुष्यासोबत येते। हे पंचपर्व कोणते आहे ते आज आपण जाणून घेत आहोत। तर चला मग आज आपण पुरुषोत्तम मासाचे पंचपर्व जाणून घेऊ आणि त्यामध्ये कोणते कार्य करायला पाहिजे ते पण जाणून घेऊ। ओम नमो भगवते वासुदेवाय। मित्रांनो, श्री मल मासाच्या या पुरुषोत्तम मासाच्या या पंचपर्वाची आज आपण माहिती घेत आहोत। या पंचपर्वामध्ये वैधृती योग, व्यतिपात योग, द्वादशी तिथी, पौर्णिमा व अमावस्या तिथी हे पंचपर्व आहेत। यामध्ये वैधृती योग व व्यतिपात योग हे दोन योग आहे, तर द्वादशी, पौर्णिमा व अमावस्या या तिथी आहेत। या पुरुषोत्तम मासात आपली शरीर प्रकृती व परिस्थिती अनुसार यथाशक्ती पुण्य कर्म केल्याने सुख, शांती, समाधान, प्रगती लाभते। या पुरुषोत्तम मासात भूमिशयन करणे अर्थात जमिनीवर झोपणे, पत्रावळीवर जेवण करणे, अनारसे, बतासे, खारीक, सुपारी, फळ इत्यादी 33 संख्येमध्ये दान करावे। एक वेळ जेवण करावे, एक वेळ उपवास करावा। अन्नदान, गाईला दान, चारा खाऊ घालणे, दाम्पत्य भोजन अर्थात पती पत्नीला सोबत जेवण देणे, दीपदान करणे, आवळीचे स्नान करणे अर्थात आवळ्याच्या पावडरने स्नान करणे किंवा आवळ्याच्या झाडाखाली स्नान करणे, तीर्थस्नान, तीळ, तांदूळ, धान्य, गाईचे दान इत्यादी करणे, मौन व्रत धारण करणे इत्यादी व्रत नियम दान आपल्या यथाशक्तीनुसार करावे। या वैधृती योगात दूध, तूप, तीळ, फळ ब्राह्मणाला दान करावे। 16 पान, 16 सुपारी दान करावे। विष्णू सहस्त्रनाम वाचन करावे। होम हवन करावा व भगवान श्री विष्णूला प्रार्थना करावी की हे श्री विष्णू प्रसन्न व्हा, मी तुमच्या या पुरुषोत्तम मासात यथाशक्ती दान, नियम, व्रत, उपवास करीत आहे। माझे हे सर्व कार्य फळाला येऊ द्या। या वैधृती पर्वात स्नान करणे, दान, होम इत्यादी केल्याने प्रल्हादाला इंद्रपद मिळाले होते व इंद्राची गेलेली संपत्ती परत मिळाली होती, अशी ही अनेक उदाहरण पुराणामध्ये आहेत। दुसरे आहे व्यतिपात योग। ज्या दिवशी व्यतिपात योग असेल त्या दिवशी सोने, धान्य, नारळ, केळी, खजूर, द्राक्षे, आंबे, फणस इत्यादी 13 संख्येमध्ये दान द्यावे किंवा यथाशक्ती आपले सोने दान करावे। व्यतिपात योग या पंचपर्वामध्ये सर्वात जास्त पुण्य फलदायी मानले जाते। तिसरे आहे द्वादशी तिथी। द्वादशी तिथीला एखाद्या तीर्थावर जाऊन स्नान करावे, पितरांना तर्पण करावे, ब्राह्मणाला जलदान, धान्यदान, वस्त्र, भूमीचे दान, सुवर्णदान, गायदान यापैकी यथाशक्ती दान करावे। भगवान श्री विष्णू संबंधित एखादे ग्रंथ जसे पुराण, विष्णू पुराण, पद्म पुराण, अधिक मास महात्म्य इत्यादी दान करावे। तसेच
द्वादशीला शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष या दोन्ही द्वादशीला गाईच्या तुपात तळलेले 33 अनारसे त्यावर वस्त्र झाकून जावयाला किंवा ब्राह्मणाला दान करावे। तसेच एखाद्या गरजू गरीब भुकेले व्यक्ती जनावरे यांना जेवण द्यावे। हे अधिक मासात अधिक पुण्य फलदायक आहे। चौथे आहे पौर्णिमा। पौर्णिमा 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा असतात, पण ही पौर्णिमा वाढीव असून या दिवशी आपले इष्टदेवता कुलदेवता पूजन करून भगवान श्री विष्णूचे पूजन श्रद्धेने करावे। या दिवशी एखादे पात्र किंवा वस्त्र इत्यादी दान करावे। त्यानंतर सर्वात शेवटी आहे अमावस्या तिथी। अमावस्या तिथी ही पितृतिथी आहे। 12 महिन्यात ज्यांनी श्राद्ध केलेले नसतील, पुण्यतिथी करणे चुकून राहून गेले असेल, घराण्यावर पितृदोष असेल, अपघाती आजारी वारलेले असतील, पितृदोषमुळे संतती संपत्ती मिळत नसेल, श्राद्ध तिथीला नेहमी अडचणी येत असतील, श्राद्ध होत नसेल, संतती होऊन मृत्यू पावत असेल, घराण्यात सर्व पुरुष मृत्यू पावतात व फक्त स्त्रिया राहत आहे, कोणीतरी घर सोडून गेलेले आहे, परत कधी आलेच नाही, अशा वेळेस ही अधिक मासाची अमावस्या फार उत्तम आहे। या दिवशी श्राद्ध करावे व दान करणे। हे दान केल्याने श्राद्ध केल्याने आपले सर्व अरिष्ट संकट नाहीसे होतात। असे हे पंचपर्व फार उत्तम असून आपले मनोरथ पूर्ण करतात। भगवान श्री विष्णू आपले मनोरथ पूर्ण करून सौभाग्य संतती संपत्ती आयुष्य आरोग्य हे प्रदान करो, ही प्रभुचरणी प्रार्थना। ओम नमो भगवते वासुदेवाय।